लागतं आणि खूप जण असं बघितलं की जे बाथरूममध्ये घसरून पडलेत आणि माकड हाडला लागलंय आणि ते टेलबोन आपण ज्याला म्हणतो ते इंजर करून घेतात. सो काय सांगाल त्याबद्दल? टेलबोनचं आम्ही ॲडजस्टमेंट करतो. टेलबोन म्हणजे माकडहाड जे आहे ते बऱ्याच वेळा एक तर काही लोकांचं पुढे जातं, कारण टेलबोन हा मोबाईल बोन आहे. मोबाईल म्हणजे काय, तो मूव होतो इकडे तिकडे. तर ते 4 बोनचे जे तुकडे आहेत ते मूव होत असतात इकडे तिकडे. तर त्याला झटका बसला तर तो उजवीकडे जातो, काही लोकांचा डावीकडे जातो, काही लोकांचा पुढे जातो, काही लोकांचा मागे जातो. तर आम्ही त्याला ग्लोव्ज घालून ॲनसमध्ये हात घालून ते टेलबोन परत रिअलाइन करतो. आणि बऱ्याच वर्षाचं ज्या लोकांचं टेलबोन दुखतं आहे त्या लोकांची बऱ्याच वेळा टाच पण दुखते, कारण टेलबोनपासून निघालेला फेशिया ह्या टाचेपर्यंत आहे. आणि त्या लोकांची टेलबोन जर ॲडजस्ट केला तर टाच ही दुखायची बंद होते आणि टेलबोन दुखायचाही बंद होतो. त्या टेलबोनची खूप चांगली ट्रीटमेंट आहे, ॲडजस्टमेंट क्रायरोप्रॅक्टर. त्यासोबत आपण न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन टेलबोनसाठी देतो, ज्याच्यामध्ये ज्या नर्व्ज तिथे गाठाळल्या आहेत किंवा त्या नर्व्ज कॅलोजन फायबरच्या नोड्स तिथं बनलेले आहेत, त्या गुठळ्या किंवा त्या नोड्स सगळे आपण सोडवतो आणि तिथलं सगळे मसल फ्री. त्याला म्हणजे पहिल्यांदा काहीतरी खुर्चीवर बसलं असं फील येतं. माझ्याकडे बऱ्याच 2-3 लेडीज आल्या होत्या. एक लेडीज घसरून पडली, पाणी होतं, टाईल्सवरनं घसरून पडल्या आणि त्यानंतर त्यांचा टेलबोन उजवीकडे गेला होता आणि त्यामुळे त्यांचं बऱ्याच वेळा अर्धं डोकं दुखायचं टेलबोनमुळे. टेलबोन मिसअलाइनमेंटमुळे बऱ्याच लोकांचं अर्धं डोकं दुखतं किंवा त्यांना वाटतं की मला मायग्रेनचा त्रास आहे का, पण तिथे रूट कॉज हा टेलबोन शिफ्टिंग असतो. तसंच एक लेडीज आली होती, त्यांच्या डाव्या पायाची टाच सतत दुखायची. मग आम्ही टेलबोन त्यांचा ॲडजस्ट केला, ती टाच दुखायची बंद झाली.